आजच्या युगात प्रत्येक जण सोशल मीडियाच्या चक्रात अडकलेला दिसून येत आहे। त्यामुळे समाजात काही विपरीत घटना सुद्धा घडल्याची उदाहरणे आहेत। समाजात घडणाऱ्या घटनांची माहिती लोकांना असून ते पोलिसांना माहिती देण्यास घाबरतात। बऱ्याच घटनांची माहिती पोलिसांपासून लपवली जाते, यामुळे आरोपीपर्यंत पोहोचण्यास विलंब होतो। पोलिसांमध्ये व जनतेमध्ये एक विश्वासाचे नाते निर्माण व्हावे यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक मान्य डॉक्टर जालिंदर सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात 4500 पोलीस मित्र तयार केले आहे। त्याचप्रमाणे भुसावळ शहरातील नाहटा महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी युवा सुरक्षा अभियान राबवून विद्यार्थिनींना सुरक्षेबाबत मार्गदर्शन करून जर दुर्दैवाने एखाद्या तरुणीसोबत कोणी अप्रिय घटना करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा प्रतिकार कशा प्रकारे करायला हवा व पोलिसांना कसे कळवायला हवे यावर डॉक्टर सुपेकर यांनी मार्गदर्शन केले। पोलिसांना सहकार्य करण्यासाठी महाविद्यालयातील 120 विद्यार्थ्यांना पोलीस मित्र बनवण्यात आले आहे। त्यांना पोलीस मित्र ओळखपत्र देण्यात आले। या उपक्रमामुळे पोलिसांविषयी असलेली भीती दूर होऊन सर्व विद्यार्थ्यांनी पोलिसांना सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये आपण युवा सुरक्षा अभियान 2015 ला सुरू केलेलं आहे। जवळपास 4000 विद्यार्थ्यांना आपण त्याचं सदस्य केलेलं आहे आणि या माध्यमातून समाजामधून घडणारे गुन्हे, महिलांविषयक गुन्हे, सायबर क्राईम आहे, व्यसनाधीनता आहे, वाहतुकीचे प्रश्न आहेत, अशा विविध प्रश्नांबाबत नागरिकांनी आम्हाला माहिती दिली पाहिजे। त्याचा उपयोग आम्ही त्यांच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी करणार आहोत। इच्छितो की अशा योजना राबवल्याने ज्या दुर्घटना होत आहे, आता उदाहरणार्थ की मागे झालेल्या होत्या मोठ्या मोठ्या घटना आपल्या भारतात होऊन गेल्या, त्याच्यामुळे बरेचशांचे नुकसान झाले, हे न हो आणि युवा शक्तीचं असं आहे की बुवा पोलिसांनाही साथ दिली पाहिजे। याच्यामुळे मला हे युवा सुरक्षा पोलीस मित्राचं कार्ड मिळालं आहे। त्या कार्डाचा मी समाजासाठी चांगल्या पद्धतीने वापर करेल आणि जेणेकरून माझ्यामुळे इतरांना मदत होईल। हे सुरक्षा दलासाठी आहे, म्हणजे दुसऱ्यांची सुरक्षा कशी करता येईल आपल्याला त्याच्यासाठी आहे आणि माझं एक कर्तव्य आहे की मी याचा खूप उपयोग करेल आणि दुसऱ्यांचा सुद्धा फायदा करेल।